शिरडोन विपक्ष गोरपी या दोन बलाढ्य संघांमध्ये शिरडोन संघानं नाणेफेकी हारली आहे, वाटेला आली आहे फलंदाजी. गोरपे संघ नाणेफेकी जिंकलाय, क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. हॅलो हॅलो. तर इथे दोन पंच मैदानामध्ये जात असताना सागर पाटील आणि हरेश म्हात्रे. आजच्या दिवसातील पहिली मॅच गोरपे विपक्ष उसाटणे, सॉरी गोरपे विपक्ष शिरडोन या दोन संघांमध्ये. हॅलो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विंद्रम कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. श्री गणेशाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती ना हक्कासाठी ना स्वार्थासाठी माझा राजा होऊन गेला फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्यासाठी. हिंदुत्वाचे हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन करून मी सौरभ पाटील दहीसर आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं व व्यासपीठावरती मान्यवरांचं या नारंजा स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषक 2021-22च्या या पर्वामध्ये हल्ल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि जर रिव्ह्यू जर पंचच बघता आवश्यकता असली तर पंचच रिव्ह्यू घेऊ शकतात, खेळाडू रिव्ह्यू घेऊ शकत नाही हे लक्षात घ्या. इथे मात्र मॅच सुरू होईल. जी समोर आपण पट्टी बघताना जेव्हा फलंदाज बाद होईल पंचांचा ग्रीन सिग्नल इथे मॅच सुरू. पहिलाच बॉल षटक क्रमांक पहिला पैवांचा पॉवरप्लेचा सागरचा वापर. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हाताचा बॉल इथे मात्र सुरेख पडल्यानंतर खाली दिशेनं विकेट किपरच्या हातामध्ये पहिलाच बॉल आला. हार्निस धाव. मेन पंचाच्या भूमिकेत पाहू शकाल हरेश म्हात्रे नारेन आणि स्पेरलेकचे पंच सागर पाटील वडवली. दुसरा बॉल हाताचा बॉल उडवलाय, चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण इथे मात्र झेल पर्यंत पोहोचले होते. हाताला चाडून चेंडू चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. हाताचा हा बॉल इथे ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू मागे जातोय. यावेळेला एक धाव एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 5 धावा. षटकातील पुढचा बॉल हाताचा बॉल फ्रंट फुट लावून उडवलाय. वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. आता मात्र अविष्ण चौकला आल्या आल्या हा पहिला चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं
धावपलकावरती धावा. आविष्कारच्या बॅटमधनं मात्र चौकारनं सुरुवात केली या मैदानावरती. षटकातील पुढचा बॉल. हाताचा बॉल इथे बघा, बाटजी आणि नाण्यागुल फलंदाज झाला बाद. चौकारानंतर प्रत्युत्तर यावेळेला या मैदानावरती आणि लागणारा हा पहिला धक्का शिरडोन टीमला. आविष्कार बॅक टू द पव्हिलियन. 9 या धावसंख्येवरती शिरडोन संघाला पहिला धक्का. आविष्कार चौकारानंतर प्रत्युत्तर दिलं गोलंदाज सागरनं. षटकातील शेवटचा बॉल. हाताचा बॉल इथे बॅट सिकट घेतली होती. शिडो मागच्या दिशेने जातोय फर्स्ट स्लिपला. तोपर्यंत या बॉलवरती एकच धाव आणि एका धावेच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक संपलं पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा. दुहेरी अंगामध्ये 10 धावा यावेळेला शिरडोन टीमच्या. 10 धावा धावपलकावरती. डीजेच्या माध्यमातून राजा शिव छत्रपती महाराजांचं संगीत आपल्याला ऐकायला भेटलं या सकाळच्या सत्रामध्ये. डीजे विजयच्या माध्यमातून तर महाराजांचा इतिहास जर बघितला ना तर खूप मोठा इतिहास होतं. अजूनही 350 वर्ष होऊन सुद्धा आपण नेहमीच आपल्या हृदयामध्ये आणि आपल्या ओठावरती नाव फक्त राजा शिव छत्रपती नेहमीच आपल्या येत असतं. षटक क्रमांक पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला सागरनं 10. एका फलंदाजाला बाद केला. षटकातील पहिलाच बॉल. हाताचा बॉल सुरेख्या पडल्यानंतर मात्र खेळून काढला. यावेळेला चेंडू मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षकाने एक धाव पूर्ण. दुसरी धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. का रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा. दुहेरी अंगामध्ये 12 धावा. 12 धावा धावफलकावरती. हाताचा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय आणि निर्धाव बॉलच्या मदतीने धावपलकावरती धावा फक्त आणि फक्त. हॅलो 12 धावा. या षटकातील पुढचा बॉल धिवाचा. हाताचा बॉल लो फुलटॉस बॉल आहे. फेकून आलाय. उंची जास्त लांबी गाठेल का प्रॉपर. इथे मात्र काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. इथे जवळ ना हा चेंडू षटकारापर्यंत जात होता. त्याला आतमध्ये ढकललं. तिथे क्षेत्ररक्षक होते सागर पाटील ना. काय क्षेत्ररक्षण. जवळ आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्यात आणि या 2च्या मदतीनं धावपलकावरती धावा लागल्यात त्या मात्र 14 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण सागर पाटीलच्या माध्यमातून पाहायला भेटलं म्हणजे विकेटला. षटका दिला पुढचा बॉल. आताचा बॉल खोदून काढला. हिनपिनच्या वरनं उडवला आहे. तिथे मात्र झेलपर्यंत पोहोचले होते. पोहोचू शकणार नाहीये. नोमॅन्स लाईनला मात्र चेंडू दाखल झाला. त्यापर्यंत या बॉलवरती आल्या 2 धावा. या 2च्या मदतीनं धावपलकावरती धावा पुढे जात आहेत त्या 16 धावा. अजून या षटकातील 2 बॉल शिल्लक असतील. देवाचे
षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल इथे मात्र गपशॉट सिलेक्शन कार्पेटच्या सहाय्यानं रिपेक्षा कव्हर रिजन मध्ये ठोकतो. या बॉलवरती चौकार 4. चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावा 20 धावा. 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज देवानं. षटकातील शेवटचा बॉल. आताचा बॉल उडवलाय, चेंडू सरळ झाला. आता मात्र लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं आता श्लोकच्या बॅटमधनं हा लगातारचा दुसरा चौकार 4 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या सागरनं 10. दुसऱ्या षटकामध्ये देवानं धावा खर्च केल्या 14 आणि धावफलकावरती धावा 24. 12च्या सरासरीनं या 24 धावा धावफलकावरती या मैदानावरती शिरडोन टीमच्या. षटक क्रमांक 3 अजयचा वापर या तिसऱ्या षटकामध्ये. आताचा हा बॉल सुरेख पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. इथे मात्र झालेत बीट फलंदाज आणि या बॉलवरती आलाय हा धाव चेंडू. तरी ते आमच्या मुख्य व्यासपीठावरती यांचं आगमन झालंय. ते शाहू पाटील जे शिरडोनचे आहेत त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं. इथे थोडी झाली मिसफील आणि याचा फायदा. या बॉलवरती इथे थ्रो मात्र खराब आलाय, याचा फायदा होणार नाहीये. या 2च धावा, या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 26 धावा. तर शिरडोन गावचे मान्य श्री शाहूदादा पाटील यांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती झालाय शुभागमन. षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल फ्रंटफूटला येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न स्वतः बॉलवरती पोहोचतील तोपर्यंत मेन विकेटचा क्षेत्ररक्षक येणार. या बॉलवरती आल्या 2 धावा. बघा डबलला जास्तीत जास्त महत्व दिला जातो या शिरडोन टीमच्या बाजूनं आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 28. षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल अक्रॉस द लाईन, चेंडू सरळ चालला. या वेळीला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या जवळ 1 बाउन्स इंटू द रोप आणि या 4 धावा. त्याच्या माध्यमातून आपल्याला काय संगीत सकाळच्या सत्रामध्ये ऐकायला भेटलं. राजा शिव छत्रपती महाराजांचं संगीत.
धावपलकावरती धावा या चौकारानं 32 धावा. आताचा बॉल इथे मात्र कार्पेटच्या साह्यानं चाललाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती आल्यात दोन. आताचा बॉल इथे मात्र स्क्वेअर लेग आणि मिन विकेटच्या मधनं वन बाउन्स इंटू द रोप आणि या 4 धावा चौकार. तर सन्मान अतिथीगण ॲडव्होकेट स्वामी ठाकरे पाली यांचे इथे शुभागमन. आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम. या चौकाराच्या मदतीने ना धावपलकावरती धावा आल्यात त्या मात्र 38 38 धावा या 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीम शिरडोनच्या. डीजे स्लोकोचं शेवटचं षटक. षटकातील पहिलाच बॉल इथे लाईन पाहावी लागेल. ऑप्शन मा सोडून जातोय पण रेश मात्र आमच्याकडे वलताय. तिचं वाईट या बॉलवरती येतील एक धाव. आताचा बॉल इथे थांबले. बॉल पर्यंत आले इथे कॅच बघा सोडली जाते. खराब फिल्डिंग इथे गोरपे टीमच्या बाजूनं. कॅच पर्यंत पोहोचले होते. कॅच कॅरी करायला पाहिजे होती. कारण की अशीच एक काल कॅच बघितली जे बालेसर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू अजय कोहलीच्या माध्यमातून एका हातामध्ये त्यानं कॅच घेतली होती. ती आपण प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ती इंस्टाला सुद्धा पाहू शकाल आपण युट्यूबच्या माध्यमातून. आताचा बॉल इथे खेळून काढला स्क्वेअर लेग वर. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवरती येतील तोपर्यंत एकच धाव. आता स्ट्राईक मात्र घेईल तो म्हटलं श्लोक. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत या मैदानावरती. सॉरी सुयोग. आताचा बॉल बॉल पर्यंत आले इथे मात्र चेंडू साईल सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार साधावा.
षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा 47. आताचा हा बॉल उंच जर गेला इथे मात्र मिस्टामिंग स्ट्रोक मिन विकेटचा क्षेत्ररक्षण पुढे सडकलाय. इथे मात्र कॅच सोडली जाती आता आणि तोपर्यंत इथे पाहू शकाल विकेट सॅक्रिफाईस. आता मात्र तकदीर बाद झाला रनआउटच्या स्वरूपात लागणारा हा मैदानावरती दुसरा. तर या स्पर्धेचा उच्चांक गाठलाय या वेळेला शिरडोन टीमनं, कारण की 48 झाल्या होत्या, इथे 50. फुलटॉस आहे, चुकीला माफी नाही. आमच्या व्यासपीठाला मानवंदना देत असताना आता या बॉलवर ठोकतोय सुयोग नावाचं वादळ इथे मैदानामध्ये येत असताना षटकार साधावा. केलं षटकारानं. आताचा बॉल पुन्हा एकदा लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर सुयोगच्या बॅटमन आला गोपटचा दुसरा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा 62 धावा. बघा मेन विकेटला सोडलेली कॅच ही किती मागात पडू शकेल या मैदानावरती, कारण की शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. हा झेल कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटमध्येच नक्कीच म्हटलं तर पकडा कॅच जिंका मॅच ही झेल मात्र किती मागात पडू शकेल, कारण की कालच्या मॅच मध्ये ना गेसर आणि काकलवामध्ये मॅच झाला होता. शेवटच्या बॉलवर षटकार आला आणि तोच षटकार किती मागात पडला तो गेसर संघाला. इथे ही कॅच किती मागात पडली. 2 षटकार सुयोगच्या बॅटमधनं आलेत आणि धावफलकावरती धावा 62 धावा. तर 62 धावा धावफलकावरती या शिरडोन टीमनं उभारल्यात. 63चं लक्ष या 63 धावा 63 धावेचा लक्ष पार करायचं आहे गोरपे संघाला. या 63 धावा कशा रोखल्या जातील या शिरडोन टीमच्या बाजूनं की या उभारल्या जातील, तर पुढच्या दुसऱ्या सत्रामध्ये मी घेऊन चलतोय की याच परिसरातला एक जबरदस्त समालोचक रोशन पाटील शिरवली यांचा आवाज ऐकूया या दुसऱ्या सत्रामध्ये. तर इथे आम्ही शुभसन्मान करतोय ॲडव्होकेट स्वामी ठाकरे जे पालीचे आहेत त्यांचा इथे आमच्या मुख्य व्यासपीठावरती केलं जाईल शुभसन्मान. या स्पर्धेचे सर्व बालचंददादा पाटील यांच्या हस्ते आम्ही करतोय ॲडव्होकेट स्वामी ठाकरे यांचा शुभसन्मान. आपण दादा आलात आमच्या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपलं खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर एक क्रिकेटपटू पाहू शकाल सिनियर क्रिकेटपटू शाहूदादा पाटील शिरडोन इथे आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्या दादांचं सुद्धा इथे केलं जाईल. बघा या क्रिकेटनी ना कित्येकांना वेळ लावून लागलं या क्रिकेटचं आणि इथे मात्र मॅच बघत असताना एक दमदार व्यक्तिमत्व शाहूदादा पाटील जे शिरडोनचे त्यांचा इथे आमच्या मुख्य व्यासपीठावरती केलं जाईल शुभसन्मान. दादा आपण आलात आमच्या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. असंच आपलं क्रिकेटवरती प्रेम राहू द्या. त्याचप्रमाणे किसनदादा पाटील शिरडोन यांचा सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल शुभसन्मान.
त्याचप्रमाणे शिरडोन गावचे सुभाषदादा पाटील यांचा सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल शुभ सन्मान. सर्व पाहुण्यांचा आदरातिथ्य सत्कार सोहळा या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय बालचंद्रजी पाटील यांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय. ओल्ड टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच सौरभ पाटील. दहिसर गावचा आवाज आपण ऐकला पहिल्या पूर्वार्धामध्ये. अर्पून या पुष्पभाव सुमनांचे प्रेमभरे स्वागत करूया मान्यवरांचे या सर्व पाहुण्यांचं या क्रिकेटच्या मायानगरीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. म्हटलं जातं क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत त्या सर्व अतिथीगणांचं बालचंद्रजी पाटील आणि त्यानंतर आई गावदेवी क्रिकेट संघ संघर्ष 11 नारेन आणि ग्रामस्थ मंडळ नारेन यांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. खेळाचा उत्तरार्ध आपण पाहतोय गोरपे वर्सेस शिरडोन या दोन संघांदरम्यान. उत्तरार्धामध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे या ठिकाणी टोटली 63 धावा बनवायच्या आहेत. कंपल्सरी धावा बनवणं ही या स्पर्धेची नियमावली आहे आणि त्यानुसार इथे खेळ साकार करत असताना धक्का क्रमांक पहिला पाहायला मिळेल. 2 झटके लागतात कारण सत्कार सोहळा चालू होता तेव्हा पहिल्याच बॉलवरती आपण विकेटचं पतन पाहिलं. त्यानंतर डॉट आणि तात्काळ लगेच एक विकेट पाहायला मिळते. गोरपे टीमचा फलंदाज आता मात्र बाद होतोय. खास खेळी करण्यासाठी आलेला विकास मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. पाहायला मिळेल पोसरी विपक्ष खोनिसी या दोन संघांदरम्यान. दोन्ही संघातील संघनायक आपण तात्काळ टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाहीतर आपल्याला पॅनलच केलं जाईल. मात्र इथे गोलंदाजावरती प्रतिहल्ला जारी. चेंडू जाईल सीमा पार. शानदार रुबाबदार षटकार. पहा इथे षटकारानं अकाउंट खोललं जाते. ज्या पद्धतीने पहिल्या पूर्वार्धामध्ये धावसंख्येचं महासागर पाहिलं टोटली 62 रन आणि जिंकण्यासाठी 63 धावा बनवायच्या आहेत गोरपे टीमला. यावेळेचा हा चेंडू पहा चांगला फटका आहे. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जाईल. चेंडू जातो सीमा पार. चौकार. चांगली फटकेबाजी. गोरपे टीमचा फलंदाज आक्रमक होतोय. नाव आहे सागर. स्वप्न तव साकारिले गरजुनी या कैलाश हिंदोत्सव साजरा. शिवराय तुझ माझा मानाचा मुजरा. विजय महोत्सव साजरा करण्यासाठी हे दोन दिग्गज संघ आमने सामने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोरपे वर्सेस सिडोन या दोन संघांदरम्यान ही मॅच खेळाचा उत्तरार्ध. पहिल्या षटकाच्या खेळीनंतर धावपटलावरती धावा पाहायला मिळतील. 2 गडी बाद 1 और 1 11 रन स्कोर कार्ड वरती. डीजे
गाण्यांची मैफिल इथे मात्र पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांची गीत इथे मात्र डीजेच्या माध्यमातून सादर करताना निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. तर इथे मात्र कॉल केला जाईल पोस्टे टीमच्या संघनायकाला, कारण खोनी सी संघाचा संघनायक इथे दाखल झालाय. थँक्यू. पोसरी विपक्ष गावदेवी खोनी या दोन संघादरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळेल आणि वेळेनुसार इथे खोनी संघाचा संघनायक दाखल झालाय. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो. द्वितीय षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळतोय भरत आणि झटका क्रमांक पाहायला मिळेल 3. गोरपे टीमला 11 धावसंख्येवर. तर काही कालखंडामध्ये इथे टॉस केला जाईल. जाऊया मॅचकडे, ज्या ठिकाणी द्वितीय षटकासाठी भरत या गोलंदाजाचा इथे वापर केला जातोय आणि धावसंख्येचा विचार केला तर संघ जाऊन पोहोचतोय 12 या धावसंख्येवरती. गतीमध्ये परिवर्तन केलं. बॅक टू द बॉलर. एक चांगला फटका इथे खेळायचा होता. नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाजाला धोका होता आणि आपल्या घरामध्ये सुखरूपरित्या त्यानं वापसी केली. खऱ्या अर्थानं धोका पत्करला होता फलंदाजानं. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. 12 धावा धावपटलावरती. अजूनपर्यंत मोठा संघर्षाचा कालखंड इथे गाजवणं गरजेचं असेल. तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आणि हे सामर्थ्य जर निर्माण करायचं असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. एक चांगला फटका आहे अलाउंड द कार्पेट फाईन लेग लॉंग लेगच्या मधून हा चेंडू जाईल सीमा पार. 4 चौकार. काय फटका खेळला. चेंडूचा मेरिट पाहून इथे खेळ केला जातोय. बॅटिंग मार्कवर बॅट्समन इनाईट नंबर 4 पाहायला मिळतोय देवेश आणि इथे मात्र आक्रमक होतोय. पंचांचा इशारा 6 रन षटकार. समाप्त होतोय आणि पहिल्या 2 ओव्हरच्या खेळीनंतर गोरपे टीमची धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचते 3 गडी बाद 28. म्हणजेच येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 35 धावसंख्येची आवश्यकता. हॅलो
12:35 समीकरण इथे तय करायचंय. सकाळच्या पहिल्याच मंगलमयी वातावरणामध्ये गोरपे विपक्ष शिरडोन या दोन संघांदरम्यान या लढतीचा मात्र आगाज होताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आई गावदेवी क्रिकेट संघ, संघर्ष 11 नारेन व ग्रामस्थ मंडळ नारेन यांच्या माध्यमातून ही दमदार आणि शानदार स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सौरभचा विचार केला तर अवकाळी पावसानं खूप काही तडका दिला होता या स्पर्धेला. हॅलो, तर इथे नाणेफेकी केली जाईल. यावेळेला खोनी आणि पोसरी या दोन संघांमध्ये केली जाईल ते नाणेफेकी. तर नाणेफेकी करतील यावेळेला ॲडव्होकेट स्वामी ठाकरे यांच्या माध्यमातून. तर डीजी जरा आवाज वाढवा. तर नाणेफेकी जिंकली यावेळेला जयगावदेवी खोनी संघानं. तर नाणेफेकी जिंकून काय स्वीकाराल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेणार. समोरच्या संघाला किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत. आयोजनाबद्दल आणि इथे खेळताना कसं वाटेल? मस्त वाटेल, आयोजन चांगलं आहे. तर हे होते खोनी संघाच्या संघाला एक आपल्याला आपल्या संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर हडलक टीम पोसरी नाणेफेकी हरली आहे. तर वाटेल आली आहे फलंदाजी, किती धाव भराल? 45 ते 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन भारीच असतं कारण आम्ही दरवर्षी खेळतो इथे. तर हे होते पोसरीचे संघनायक. थँक्यू सो मच सौरभ पाटील. कॉम बॉक्स मधून आपण आवाज ऐकला आणि 5 संघनायकांनी अतिशय मार्मिक शब्दामध्ये या स्पर्धेचं वर्णन केलं. थँक्यू सो मच. पहिल्याच 2 बॉलवरती पूर्णपणे बांधून ठेवताना सुयोग आपल्या संघासाठी एक चांगले योगदान इथे देत असताना शिवडून संघाचा हा घातक गोलंदाज चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय आणि अतिरिक्त छलांग मात्र पाहायला मिळते आणि पंचांनी तात्काळ तिथे गोलंदाजाला दंडित घोषित केलं गेलं कारण उंची खूप काही होती आणि यष्टीरक्षक आणि स्करलेग पंच यांच्यामध्ये थोडीशी बाचाबाच चर्चा करत असताना हे 2 खेळाडू आणि करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. खूप काही निर्णय अवलंबून असतो प्रत्येक मॅच मध्ये, प्रत्येक क्षण. पाहिजे धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचतोय 31 वर. म्हणजेच येणारे चेंडू असतील 10 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती कंपल्सरी 32 धावसंख्येची. ज्या पद्धतीनं पहिले 2 चांगल्या पद्धतीनं टोलवले आणि मागच्या जर ओव्हरचा विचार केला ना तर चौकार षटकार हे गणित आपण सातत्यानं पाहिलं. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. धावसंख्या धावपटलावरती 3 गडी बाद 32 धावा धाव पुस्तकावरती पाहू शकाल. या बिली प्रहार केलाय, रनआउट टॉप द पार. इट्स बिग हिट, 6 षटकार. काय फटकेबाजी. विरोधात ईर्षेने खेळताना पाहायला मिळत आहेत. काय फटकेबाजी इथे जारी झाली आहे. नेक्स्ट बॉल लाईम पाहावी लागते. ऑफिशियल पंचांची संकेत स्थळावरून घोषणा होती हा चेंडू आहे दंडित. म्हणजेच आता येणारे 9 चेंडू मध्ये आवश्यकता आहे ती 25 धावसंख्येची. 2 खेळाडू गोलंदाजापर्यंत जात आहेत की बाबा आता कशा पद्धतीनं तुला इथे चेंडू सफर करायचे आहेत त्या पद्धतीची एक घातक गोलंदाजी इथे मात्र साकार करावी लागेल. तर इथे आमचे स्कोरर मिस्टेक होतीये कारण एक वाईट बॉल होता. 9 चेंडू 24 हे समीकरण तय करायचं आहे आणि जितो गोंधळे यांचा कटाक्ष नजराणा लाईव्हच्या माध्यमातून प्राप्ती डिजिटल लाईव्हची टीम इथे मात्र सज्ज असताना त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पहा इथे मात्र सर्जिकल स्ट्राईक झाले, घुसून वार केला गेला आणि इथे पाहायचं झालं तर लेग हा चेंडू मात्र इथे पाहायला मिळतोय. तिसरे पंच जेव्हा इथे पाहिले जातील, रिव्ह्यू जेव्हा पाहिले जाईल, जेव्हा पंचांना शासंका असेल त्यांना तो अधिकार असेल, खेळाडूंना नसेल याची सुद्धा आपण नोंद घ्या. आता मात्र येणाऱ्या जितू 8 चेंडू मध्ये इथे बनवायच्या टोटली 23 रन.
या ओव्हरचे दोन चेंडू खूप काही इम्पॉर्टंट असतील या मॅच दरम्यान. हे चेंडू जर डॉट राहिले ना तर पूर्णपणे गाजाबाजा पाहायला मिळेल शिडोन टीमचा. आणि या बॉलवरती मोठा फटका येणं सुद्धा तितकंच गरजेचं. मात्र गोलंदाज सुयोग थोडस चांगले योगदान देण्यासाठी मात्र तत्पर आहे. मात्र धावा खूप काही या ओव्हर मध्ये आपल्याला खर्च करताना पाहायला मिळत आहेत. आता 8 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण अजूनपर्यंत तय करावं लागेल ते गोरपे टीमला. फटका मजबूत मिडविकेटच्या दिशेनं चेंडू जाईल अलाउन द कार्पेट. एका प्रयत्नामध्ये चेंडूची पकड मात्र तत्वर 2 धावा सहज गतीनं इथे पूर्ण करताना फलंदाजीच्या मार्कवर फलंदाज पाहायला मिळतोय गोरपे टीमचा सनी. तर एका बाजूला देवेश ही जोडी मात्र गोरपे टीमच्या माध्यमातून. तर शिडोन टीमचा तिसरा गोलंदाज अवांतर धावा सुद्धा खूप पाहिले आपण. त्यानंतर एक षटकार एक चौकार हे गणित सातत्यानं आपण प्रत्येक ओव्हर दरम्यान पाहतोय. मात्र इथे हा बॉल खूप काही इम्पॉर्टंट. 7 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. चेंडू हवेमध्ये आहे, फिल्डर तैनात आणि इथे मात्र चांगली कॅच मात्र पकडली जाते. अजून एक दे धक्का गोरपे टीमला. आता समीकरण असेल येणारे 6 चेंडू 20 धावसंख्येची आवश्यकता. किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही संपणारे नाही. आनंद दिघे साहेबांचा दरारा. ही ठाण्याची मुलूक मैदानी तोप शमली गेली मात्र हस्तागायत अनेक ऐतिहासिक वारसा जपला गेला धर्मवीरांच्या माध्यमातून. जाऊया मॅच कडे ज्या ठिकाणी 6 चेंडू मध्ये 20 धावसंख्येची आवश्यकता. गोरपे वर्सेस शिडोन या दोन संघांदरम्यान मॅच. येणारी मॅच सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट या स्पर्धेदरम्यान. एका बाजूला पोसरी संघ असेल त्यांच्या विरोधात गावदेवी 11 खोनी. एक अनहोनी खेळ पुढच्या मॅच मध्ये क्रिकेट रसिकांना मात्र पाहायला मिळेल. स्वर्गीय लवशेट पाटील स्मृती चषक 2021 वर्ष क्रमांक 5 पंचतारांकित ही स्पर्धा. रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन आमच्या या बालचंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून इथे साकारले जाते. 6 चेंडू 20 धावा बनवायच्या आहेत. राईटम ओव्हर द विकेट. इथे पंच आमच्याकडे वळसा घेत आहेत. फलंदाजापासून दूरवरचा प्रवास मात्र गाठला गेला आणि अवंतर धावसंख्येमध्ये भर पडली जाईल. संघ जाऊन पोहोचतोय. डबल 44 धावा धावपटलावरती लागल्या. आता 6 चेंडू 19 हे समीकरण समोर फलंदाज गोरपे टीमचा पाहायला मिळेल. ऋषिकेश आताच आलाय. त्याला प्रहारबाजी दाखवणं गरजेचं आहे. फटका फसतोय. स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाल्ली आणि इथे मात्र अजून एक दे धक्का गोरपे टीमला. आता समीकरण पाहू शकाल येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावा बनवायच्या आहेत गोरपे टीमला. ₹5 मेणबत्ती उपयोगात येते आणि एखाद्या गोष्टीचं महत्व त्याच्या किमतीवर नसतं तर तिची योग्य वेळी येणारा उपयोग हा निर्णायक ठरला जातो. आता मात्र भूषणला यावेळी मात्र आपली उपयुक्तता इथे सिद्ध करावी लागेल. तर एका बाजूला देवेश आहे ज्याच्या बॅटमधून षटकार चौकार हे गणित आपण सातत्यानं पाहिलं. 22
या धावसंख्येवरती तो वैयक्तिक कोठ्यातून खेळतोय. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 4 चेंडू 19 धावा. या चेंडूवरती प्रहारबाजी ही मात्र करावी लागेल. म्हटलं जातं संघाला धोका मग बिंदा ठोका, हा मनमंत्र मात्र आजमावणं गरजेचं. गोरपे टीमला मात्र शिरडोन टीमचा हा गोलंदाज अतिशय शातीर दिमागाचा हा खेळाडू. यावेळी प्रहारबाजी रिंगण तोडता आलंय. 1 रन झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न असेल. 2 धावा इथे चपलाईनं पूर्ण केल्या जात आहेत गोरपे टीमच्या या खेळाडूंच्या माध्यमातून. समीकरण सातत्याने इथे चेंज होताना पाहायला मिळतंय. 3 चेंडू 17चं समीकरण. कंपल्सरी धावा बनवणं ही या स्पर्धेची नियमावली. मात्र 3-17 खतरा कुणा संघावरती मंडरावेल हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. गोलंदाज आविष्कार चमत्कार करण्यासाठी ते मात्र सज्ज असताना वाह क्या बात आहे. चांगला चेंडू सफर केला. या बॉलनं पूर्णपणे या सामन्याची हवा काढली मित्र म्हणेन. कारण 2 चेंडू मध्ये आता 17 धावा बनवायच्या आहेत. एखादा खराब चेंडू खूप काही सांगून जाईल या मॅच दरम्यान. मात्र ज्या पद्धतीनं पहिल्या 2 ओव्हरमध्ये गोरपे टीमची धावसंख्या चांगल्या पद्धतीने आपण पाहिली. रुशल असेल भरत असेल यांच्यावरती सातत्याने प्रहार झाले. मात्र सुयोगचं एक चांगलं योगदान. त्यात नंतर आविष्कार की जय जयकार आपण या ओव्हरमध्ये पाहिली. आणि इथे पाहायला मिळेल मिडविकेटच्या डोक्यावरून षटकार. याच पद्धतीचे फटके स्टार्टिंगला खेचणं सुद्धा गरजेचं होतं. 1 चेंडू 11 इथे बनवायच्यात. एखादा नो बॉल एखादा वाईट बॉल खूप काही सांगून जाईल. मात्र चांगली फटकेबाजी इथे झाली आहे. मात्र सामना गमावा लागतो गोरपे टीमला. आज चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहिला. मात्र पहिली आजच्या दिवसातील ही मानाची मॅच मित्र म्हणेन